पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या संघटनेच्या अंतर्गत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उदवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आपण अनुभवतोय आणि या पहिलं पर्व म्हटलं की अगदी पहिल्या पर्वामध्ये जो मान आणि तो सन्मान आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळतोय उदवणे गावच्या टीमचा आणि त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर कालचा पहिला दिवस होता। पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न होऊन त्यानंतर क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली। समजा ट्रॉफ्याज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी, परंतु कोणते दोन संघ असतील जे फायनल मध्ये दखल होतील आणि त्या दोन संघांमध्ये मेगा फायनलची लढत मात्र नक्कीच पाहायला मिळेल। जिथे मात्र पाहायला गेलं तर जाऊया पुढील मॅचच्या दिशेने। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्याचा सन्माननीय मारुती साळुंके साहेब, त्याचबरोबर आनंदराव केशव साळुंके साहेब आणि त्याचबरोबर शिवाजी साळुंके साहेब मुकादम शिवाजी साळुंके मुकादम हे देखील इथे उपस्थित होतात। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। त्याचबरोबर मगाशी नाश्ता खूप चांगल्या पद्धतीचा मात्र पाहायला मिळाला, आस्वाद आम्ही घेतला। नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र सौजन्य करण्यात आलं। अर्थातच नितीनजी गोपीनाथ साळुंके सर हे देखील इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर सुनीलजी कोळेकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नाश्ता सौजन्य करण्यात आला। आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य राहिलं या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। कारण आपण जर पाहायला गेलं तर कुठलीही क्रीडा स्पर्धा अगदी आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून हे सर्व सहकार्य सौजन्य मात्र देण्यात येतात आणि त्यांच्याच सहकार्याने मात्र ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे। तर जाऊया सर्व मॅचच्या दिशेने, जिथे मात्र मॅच मात्र सुरू आहे। टॉस जिंकून सुपोडेवाडी टीमने मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र आमंत्रित केलाय। टेटमेवाडी संघाला बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र टेटमेवाडी संघाकडनं अनिकेत आणि त्यांच्या विरोधात संदीप मात्र पाहायला मिळतो आणि P1चं पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी आबाजीच्या या बॉलवरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय, परंतु इथे पहा पाठमोरा स्वरूपात मात्र ही कॅच घेण्यामध्ये नक्कीच यश येतं या क्षेत्ररक्षकाला आणि पहिला धक्का पहिला हदरा अर्थात टीम टेटमेवाडी या संघाला जावं लागेल माघारी। अनिकेत या बॅटरला पहिला धक्का लागतोय। अगदी पहिल्या बॉल वरती 2 धावा घेतल्या, त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र ही विकेट प्राप्त करत असताना आबाजी हा गोलंदाज मात्र सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा विषय आबाजी यांचा P1चं पहिलं षटक हाताळतोय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय। रावसाहेब नवीन बॅटर युनाइट नंबर 3 मध्ये मात्र येत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय। उदवणे गावाकडनं उदवणे टीम कडनं ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या आपण काही लढतीच मात्र आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। सुरू असलेल्या गट अ गटातली दुसरी मॅच आपण पाहतोय सुपुगडेवाडी आणि त्यांच्या विरोधात टेटमेवाडी या दोन संघांमधली ही लढत। पुढचा बॉल आबाजी यांचा पाहायला मिळतोय। ओहो आल्या स्वागत केलंय, परंतु स्लॉट सिलेक्शन चुकलंय। कॅच ड्रॉप मिड विकेटला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, एलिव्हेशन तितकं मिळालं नाही, परंतु तिथे मिड विकेटला कॅच ड्रॉप झाली। बॉल शेवटच्या मोमेंटला हातातून निसटला। पाटण तालुका असोसिएशनचा मॅक्सवेल या नावाने मात्र चर्चेत असणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप बावडेकर। ओहो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर बॅट वरती येत नसताना बीट करून चाललाय संदीपला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आला। हा बॉल आबाजी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्याची गरज असते, परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या गोलंदाजाने। ओहो यावेळेस मात्र पहा इनसाइड आउट फटका, बॉल निघून चाललाय, वन बाउन्स टप्पा घेत सीमारेषा पार।
चौकार येतोय मॅक्सवेलच्या बॅट मधून. आधीच्या बॉलला डॉट बॉल घेतला परंतु या बॉल वरती मात्र मोहर चढवली 4 धावांची. चौकार येत असताना खातं अकाउंट मात्र संदीपचं ओपन होतंय चौकाराने. पहिला षटक समाप्त. टीमची धावसंख्या 7, लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावा धावफलकावरती लागतात. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर टीम टेटमेवाडी या संघाचा स्कोर आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 7 धावा. गोलंदाजी स्ट्राईक वरती दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय गणेश आणि स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच रावसाहेब. पहिला बॉल गणेशचा कोला टाकलेला बॉल होता. टप्पा पुढे ठेवला होता. पहिला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. पहिला बॉल हा डॉट बॉल येत असताना डॉट बॉलने मात्र षटकाची सुरुवात मात्र होते. पण जर पाहायला गेलं तर सुपुगडे वाडी आणि त्यांच्या विरोधात टेटमेवाडी. ओहो इथे मागचा पाय वाकवलाय आणि इथे मागच्या पायावरती तोल सांभाळत अगदी सरळ रेषेमध्ये 1 बाउन्स निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 1 11 धावा धावफलकावरती लागतायत. हो इथे ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतात बॉल पर्यंत. अजित फेकी केली गेली आहे तिथे मात्र वेगाने धावा 2 कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थातच 13 या धावसंख्येवरती. 13. गणेशच्या विरोधात एक चौकार आलाय परंतु या बॉल वरती कमबॅक होईल का? ओहो इथे आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला पकडलाय झेल. जशास तसं दिलंय उत्तर. 1 तेरी 1 मेरी. या बॉल वरती मोठं काही करता आलं नाहीये. अर्थातच रावसाहेब यांना एक चौकार आणि 2 धावा करून मात्र माघारी जात असताना रावसाहेब बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का टीम टेटमेवाडी या संघाला रावसाहेब यांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला गणेशच्या माध्यमातून. चला बॅटर त्वरित पाठवायचा आहे. एक बॅटर आतमध्ये आल्यानंतर दुसरा बॅटर बाहेर जात असताना एक बॅटर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत तुम्हाला ही 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवायची आहे. याची दक्षता दोन्ही टीमने मात्र घ्या कारण आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका. वेळेचा निर्बंध बाळा कारण फायनल ही जास्तीत जास्त ओव्हर खेळवण्याचा मानस दोन्ही आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही टीम जास्त वेळ खर्च करू नका. अरुण नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिथे मात्र पाहायला गेलं तर गणेश याने मात्र प्रभावित केले आपल्या गोलंदाजीतून. ओहो बैठा फटका सजवायचा होता. निघून चाललाय सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र हा गोलंदाज गणेशला मात्र पाहतोय. सुपुगुडे वाडी या संघाचा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतात बॉल पर्यंत. फेकी केली जाईल. एका धावेवरती मानलंय समाधान आणि इथे मात्र पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या टीम टेटमेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 14. लॉस ऑफ दी 2 विकेट. 14 वरती 2 टेटमेवाडी संघाचा स्कोर आपण पाहतोय. 20 मिनिटाचा अवधी आणि खूप चांगली प्रॉपर टायमिंग वरती मात्र आपण जर पाहायला गेलं तर ही इनिंग सुरू आहे. राजी साळुंके साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि टीम उदवणे संघाकडनं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅक वरती संघासाठी 3रं षटक सागर. ओ इथे बॅकफुटला जागा बनवली. आधीच ओळखलं होतं की त्याच दिशेला फटका खेळायचा आहे.
पूल केला, एक धाव घेतली गेली पहिल्या बॉल वरती. ओहो इथे पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतात, फेकी केली गेली. दुसऱ्या धावेसाठी जागा जरूर सोडली होती अरुणने, परंतु थांबवलंय. या बॉल वरती फक्त सिंगल प्राप्त होते. टीमच्या खात्यामध्ये ही एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची धाव संख्या 16. पुढचा बॉल. ओहो इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. डी झोन मध्ये एक धाव, पंचांचा इशारा. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची धाव संख्या 17. 17. पुढचा बॉल. ओ इथे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ तैनात होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला, परंतु कॅच ड्रॉप झाली मिड ऑफ मध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर जीवदान मिळालंय या बॅटरला. अरुणला. टीमची धाव संख्या 18 या धाव संख्येवरती. ओहो धीम्या गतीने टाकलाय बॉल हवेत. शॉर्ट बॉलचा वापर होता. इथे देखील मिड ऑन मध्ये कॅच ड्रॉप झाली. संधी निर्माण होत आहेत, संधी क्रिएट केल्या जातात, परंतु संधीचं सोड मात्र करता येत नाहीये. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. ओहो फक्त सन्मान दिलाय, हलक्या हाताने पुश केला आणि एक धाव घेऊन मात्र खुश राहिले. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीम टेटमेवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 19. लॉस ऑफ दी 2 विकेट. आपल्या मुख्य व्यासपीठावरती जर पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय सुरेश गंगाराम साळुंके, सनपूर सोसायटीचे संचालक, उदोणे गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय आदरणीय सुरेशजी गंगाराम साळुंके साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उदवणे यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपण या आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सनपूर सोसायटीचे संचालक आणि उदवणे गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आदरणीय सुरेशजी गंगाराम साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती. टेटमेवाडी संघाचा स्कोर आहे 19-2. 19 लॉस ऑफ दी 2 विकेट. अंतिम षटकासाठी मात्र प्रवीण आले. संदीप स्ट्राइक एंडला. ओ इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अकू डब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. कुठली धाव नाहीये या बॉल वरती. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओहो इथे काय फटका सजवलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच ड्रॉप. इथे 2 धावा चपळाईने कंप्लीट होत आहेत. 21 धावा धावफलकावरती लागतात. बघा आपण जर पाहायला गेलं तर संधी क्रिएट केल्या जात आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर आता पहिल्या इनिंग मध्ये खूप कॅचेस ड्रॉप झाल्यात. अशा कॅचेस सोडणं कुठेतरी तुम्हाला महागात पडू शकतं, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे धावसंख्येला आळा घालणं तेवढंच महत्वाचं आहे. परंतु या वेळेस मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम टेटमेवाडी या संघाला नक्कीच मिळतोय. 6 धावा आल्यात आणि 6 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. षटकार आलाय. सन्माननीय आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी गोडांबे साहेब, वेलकम सर. प्रमुख उपस्थिती मात्र या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर विकासजी साळुंके साहेब हे देखील त्यांच्या समवेत येत असताना मात्र पाहायला मिळतात.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते गॅप शोधून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. त्याचबरोबर सागरजी साळुंके साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. ओ इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी, परंतु 1 2 3 क्षेत्ररक्षक आले. कोणालाही झेल घेण्यामध्ये यश आलं नाहीये. बघा कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे मॅक्सवेल रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतं. कारण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मात्र सुरू आलाय. परंतु आता स्ट्राईक रेंजला आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा संदीप ओहो टप शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. सन्माननीय आदरणीय नितीनजी साळुंके साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. वेलकम सर. हो इथे फटका फसलाय. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गेली. प्रवीणच्या माध्यमातून पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होत असताना मात्र पहिल्या डावामध्ये टीम टेटवेवाडी या संघाने मात्र धाव फलकावरती धावा मात्र लावल्यात. अर्थातच नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेतला जाईल. नेक्स्ट ही मॅच झाल्यानंतर सन्माननीय आदरणीय मिलिंदजी संगे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. केएसके प्रतिष्ठानचे एक स्टार क्रिकेटर गणेश कदम इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या मात्र झाली धाव फलकावरती 34 लक्ष असेल 35 धावांचं. सन्माननीय आदरणीय विशालजी शेवाळे साहेब हे देखील इथे उपस्थित होतात. आज मान्यवरांची मांदियाळी मात्र नक्कीच पाहायला मिळते या मुख्य व्यासपीठावरती. अनेक मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी मात्र उपस्थित होतात. त्याचबरोबर आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती जिथे मात्र पाहायला गेलं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. मी जयवंत साळुंके साहेबांना विनंती करेन की सन्माननीय आदरणीय सुरेशजी गंगाराम साळुंके साहेब यांचा योचित सन्मान आपण करण्यासाठी सनबूर सोसायटीचे संचालक आणि उदवणे गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आदरणीय सुरेशजी गंगाराम साळुंके साहेब, मी जयवंत साळुंके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आदरणीय सुरेशजी साळुंके साहेब यांचा उचित सन्मान जयवंत साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते सनबूर सोसायटी संचालक उडवणे गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आदरणीय सुरेशजी साळुंके साहेब यांचा उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मी विनंती करेन सागरजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीकांत गोडांबे साहेबांचा उचित सन्मान आपण करायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन श्रीकांत गोडांबे साहेबांचा उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मी माईची आपुलकीची आणि उदवणे गावची ही शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मी सुजित साळुंके सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय शिवाजी साळुंके साहेबांचा उचित सन्मान आपण करायचा आहे. सुजितजी साळुंके साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शिवाजी साळुंके साहेबांचा उचित सन्मान मायेची आपुलकीची आणि उदवणे गावची ही शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन उचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन पाटण तालुक्याचा स्टार क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं रणजित जाधव, पाटण तालुक्याची रण मशीन रणजित जाधव मगाच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळी,
त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल त्याचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रणजित वेलकम. रणजित दादा या. सागर दादा यांच्या शुभ हस्ते मात्र रणजित दादांचा यशोचित सन्मान, मायेची शॉल, आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा यशोचित सन्मान. सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा खेळाडू स्टार क्रिकेटर पाटण तालुका एक्सप्रेस. KSK प्रतिष्ठानचा आणखीन एक स्टार खेळाडू मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहे, गणेशजी कदम. त्यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मी सागर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गणेशजी कदम साहेबांचा यशोचित सन्मान. आज पहा मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये स्टार क्रिकेटर हे देखील इथे या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उदोणे गावावरचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आज सातत्याने मात्र जपत असताना ही संपूर्ण मान्यवर मंडळी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. तर अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित होत आहेत. चला टीम टेटमेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू मात्र आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन करू नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे थोडीस शिस्त आणि नियमाचं काटेकोरपणे पालन करा मित्रांनो, कारण एक्स्ट्रा खेळाडू असणं कुठेतरी महत्वाचं आहे. कारण जेणेकरून विजेता जो संघ होईल त्यावेळेस मात्र मालिकावीर फलंदाज गोलंदाज काढत असताना मात्र त्याचे नाव नसतील तर कुठलेही सबब जबाब चालणार नाहीये. ओहो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मधून अगदी वेगाने ते असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त या बॉल वरती मात्र सिंगल प्राप्त होत असताना इथे खोदून काढलाय, गॅप शोधून काढली आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा बार. मिळतील धावा 4. चौकार येतोय महेशच्या बॅट मधून मात्र चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अजिजी साळुंके साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला पुल करायचा होता परंतु प्रॉपर बॅट वरती येत नव्हता. जिथे मात्र पाहायला गेलं तर बीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चेतन पिबनचं पहिलं षटक हाताळतोय. इथे बैठा फटका सजवायचा होता, खोला टाकलेला बॉल. इथे विकेट किपर एंड कडून मात्र फेकी आली परंतु वेगाने ही धाव बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना मात्र टीमची धावसंख्या टीम सुपुगडेवाडी संघ मात्र जाऊन पोहोचला अर्थातच 7 या धावसंख्येवरती. 8 धावा, माफ करा. धाव फलकावरती धावा लागतात त्या 8. दिलीपजी साळुंके साहेब इथे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत असताना मात्र पाहायला मिळतात. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खाशाबा साळुंके सर हे देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांची मांदियाळी मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रापासून मान्यवर उपस्थित होत आहेत मुख्य व्यासपीठावरती. आपल्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अनिकेत. खूप चांगला बॉल डी झोन मध्ये मात्र जात असताना डिक्लेअर स्वरूपाची एक धाव फलकावरती मात्र ऍड होईल. आणि एका धावेने मात्र षटकाची होते सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतला मात्र आपण पाहतोय
सन्माननीय आदरणीय खाशाबा साळुंके साहेब हे आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे येऊन सफल झालाय, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला पुल केलाय, परंतु इथे बॅकअप नाहीये, फेकी केली गेली. अंपायर या बॉलवरती किती धावा असतील? दोन धावा. या दोन धाबीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. एकावर एक 11 धावा. स्टॅकिंगला महेश, इथे काय घडलंय? स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अपील जरूर केली होती, परंतु कुठलाही रस दाखवला नाहीये पंचांनी. तटस्थ पंच एमसीए क्वालिफाय पंच आहेत आज. खूप चांगली पंचांची भूमिका मात्र बजावत असताना हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु लक्ष्य आपण पाहायला गेलं तर 35 धावांचं कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल. 4 षटकांची ही मॅच सेकंड इनिंगला मात्र सुरुवात झाली. दुसरं षटक मात्र हाताळतोय अनिकेत, जिथे मात्र पाहायला गेलं तर 2.3 चा खेळ झालाय. पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने गती परिवर्तन जरूर पाहायला मिळतं. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, अगदी फसवा चेंडू. महेशला मात्र काही समजत नाहीये. ओहो, इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा वरता टो लागला. कुठलीही चुकी करत नसताना हा क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला. पहिला धक्का, पहिला हद्रा टीम सुपुगडेवाडी संघाला. महेश एक चौकार आणि 2 धावा करून मात्र माघारी जात असताना बॅक टू द डगआउट. मी विनंती करेन गोरख ज्ञानू कांबळे सर, आपल्याला देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. गोरख ज्ञानू कांबळे सर, आपल्याला विनंती असेल. लवकर हो, इथे ऑन साइडला पुल केलाय, बॉलला इथे गुल केलाय. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. शुभमच्या बॅट मधून हा षटकार मात्र पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्याने फेस केला या स्पर्धेतला आणि पहिल्या बॉल वरती मात्र ठोकलाय षटकार. दोन षटक समाप्त, 2 षटकानंतर टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती लागतात. बारा बॉल मध्ये आता 18 धावांची गरज. मी विनंती करेन सागर सरांना की आपल्या शुभ हस्ते विकास साळुंके साहेबांच्या यथोचित सन्मान आपण करूयात. सागर पांडुरंग साळुंके साहेबांना मी विनंती करेन की विकास साळुंके सरांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घ्यायचा आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान. त्याचबरोबर वाई एक्सप्रेस दशरथजी वाडकर सर, वाई एक्सप्रेस, त्यांचा देखील यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊया. वाई एक्सप्रेस दशरथजी वाडकर सर. दशरथ सरांचा झाला आता त्यांचा होऊ दे. वाई एक्सप्रेस दशरथ वाडकर
खेळाडूचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. ओहो, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे, बॉलने वळण घेतलंय. तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला आणि 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 19 या धावसंख्येवरती 19 ऑन स्कोर कार्ड. त्यानंतर अमोल लिमकर यांना मी विनंती करेन की विशाल शेवाळे यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण तुम्ही घ्यायचंय. अमोल दादा, आपल्या शुभ हस्ते विशालजी शेवाळे यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घ्यायचा आहे. माईची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. ओहो, फुल टॉस बॉल पकडला जातोय झेल. फलंदाज बाद, एलिव्हेशन मिळालं नाहीये प्रॉपर. बॅक टू द डगआउट अश्विन. त्याचबरोबर मी योगेश सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गोरख ज्ञानू कांबळे यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. योगेश दादा, आपल्या शुभ हस्ते गोरख ज्ञानू कांबळे सरांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करायचा आहे. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपण करूयात. हो, इथे फक्त हलक्याने दिशा दिली आहे. एक धाव डी झोन मध्ये, एकच धाव सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 20 धावा डी झोन मध्ये. त्याचबरोबर लक्ष्मण गोडांबे साहेब हे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल इथे लोअर फुल टॉस बॉल होता. बॉल बॅकड्राइव्ह पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचत फेकी केली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 21 या धावसंख्येवरती 21 धावा लागतात धाव फलकावरती. लक्ष्य 35 धावांचं. 7 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. येणारे 7 बॉल 14 धावांची गरज आहे. 7-14चं समीकरण. पुढचा बॉल इथे हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न, परंतु एकच धाव. खूप चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र हा मोहनला पाहतोय आपण, जिथे मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत आहे. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 13 धावा. 6 चेंडू 13 धावांची गरज टीम सुपुगडेवाडी या संघाला. अंतिम षटक जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी या सँडी आलाय. ओहो, इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक गेले होते बॉल पर्यंत, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. पण तिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉल वरती 2 धावा आल्यात. दोन धावा आल्यात आणि या 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. आणि अंतिम षटक मात्र हाताळण्यासाठी संदीप आलाय. मॅक्सवेल स्वतः मात्र मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता 5 बॉल आणि 11ची गरज. 5-11चं समीकरण. हाफ ट्रॅकर बॉल तिथे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव सिंगल प्राप्त होते. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावांची गरज. 4-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 10 धावा. अतितटीचा सामना. एका बाजूला टेटमेवाडी तर दुसऱ्या बाजूला सुपुगडेवाडी. मॅक्सवेल निघालाय.
शुभम साठी हा बॉल, बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा संधी, आता मात्र कॅच ड्रॉप होत नाहीये, मॅक्सवेलला मिळालं यश, शुभमला जावं लागेल माघारी, बॅक टू दी डगआउट, फलंदाज बाद, अजूनही मॅच ऑन आहे, सुधीर आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आता येणारे बॉल असतील 3 आणि 10 धावांची गरज, 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 चेंडू, अतितडीची लढत, जो जिंकणार तो मात्र कुसरूड संघाशी 2 हात करणार, थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण या मॅचला खूप वेळ गेलाय, अजून बरेच मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत, येणारे 3 बॉल आणि 10 धावांची गरज, 3 चेंडू 10 धावा, संदीप कमालीची गोलंदाजी, कारण ज्या ज्या वेळी संघ अडचणीत असतो त्या त्यावेळी मात्र गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच अंतिम षटकामध्ये संदीपला पाहतो. मॅक्सवेलचा पुढचा बॉल, 3 बॉल 10 ची गरज, आपटलाय आपटीवार, ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने बॉल फेकी केली आहे, एका धावेवरती, दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन लावते, परंतु थांबवलाय, नो बॉलचा इशारा अंपायरचा, नो बॉल आलाय, नो बॉल दिलाय अंपायरने, थर्ड अंपायर घेतलाय, गोलंदाज यस कशासाठी बाउन्स हाईटचा, चला बघा थर्ड अंपायर, दत्ता कारेकर सर आणि त्याचबरोबर वैभव साळुंके सर इथे उपस्थित होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा आम्ही केल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मान्यवरांची उपस्थिती सकाळच्या 17 पासून मात्र नक्कीच पाहायला मिळते, कारण हे असलेलं उदवणे गावाचं प्रेम आणि क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि ही सर्व मान्यवर मंडळी आज खऱ्या अर्थाने मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. यस, हा नो बॉल आहे, थर्ड अंपायरचा निर्णय देखील आलाय, नो बॉल, म्हणजे आता यस टीमची धाव संख्या मात्र 2 धावा या बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील, प्लस 1+1, नो +1, अंपायर नो +1 आहे ना, टोटल 2 धावा, म्हणजे आता समीकरण असेल 3 बॉल आणि करायचे आहेत 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. आता उघडा डोळे बघा नीट, फ्री हिट, पुढचा बॉल फ्री हिट आहे, फ्री हिटची संधी, 3 बॉल आणि 8 धावांची गरज, मेजवानी फ्री हिट म्हटलं की त्याचा पुरेपूर फायदा घेईल का, बॅटर मात्र स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतो, शुभम आबाजी, ओहो फ्री हिटचा बॉल होता, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये, इथे रनआउटची संधी, हो रनआउट झालाय, कहाणी में ट्विस्ट, अजूनही मॅच संपलेली नाहीये. जीवन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं, दिलीप राजाराम साळुंके सर आणि त्याचबरोबर हरीश कांबळे सर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार की आपण आपल्या माध्यमातून जीवन सौजन्य करण्यात आलं, ही मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज, 1 चौकार 1 षटकार किंवा 2 चौकार तेही चालतील, स्ट्राईक रेंजला मात्र बॅटर पाहायला मिळतोय सुधीर, 2 बॉल 8 ची गरज होती, परंतु खूप चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी मॅक्सवेलच्या माध्यमातून, एकच धाव, आता 1 बॉल आणि 7 धावांची गरज, परंतु एखाद दुसरा नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं, परंतु मॅक्सवेल आहे असा सहजासहजी सामना सोडणार नाहीये. 1 बॉल 7 धावांची गरज, 1 बॉल 7 ची गरज असताना हा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला आणि शेवटचा बॉल डॉट बॉल घेऊन या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केले. अर्थातच टीम आहे टेटमेवाडी या संघाने, हार्ड लक बॅड लक टीम सुपुकुडेवाडी, आणि आता लगेच टॉस साठी या टीम टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधात कुसरूड संघ टॉस होईल नेक्स्ट मॅचचा.